नमस्कार मित्रांनो. तर आज आहे जयपूरमधला आमचा दुसरा दिवस. आम्ही हॉस्टेलमधून निघालो आणि आज 3 ठिकाणे आम्हाला कवर करायचे. त्यामधलं पहिला आहे हवा महल, दुसरा सिटी पॅलेस आणि त्यानंतर शेवटचा जंतर मंतर. ही 3 ठिकाणे एकमेकापासून वॉकिंग डिस्टन्सलाच आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गाडी पार्क करणार हवा महलपाशी. तिथं पार्किंग अवेलेबल आहे. त्यानंतर मग हे सर्व ठिकाणे आम्ही फिरणार. अभयचे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स आम्ही आज आलेलो आहे हवा महल बघायला. तर अख्खे एक असे आहे की इकडून हवा येते तिकडून नसतं. त्यामुळे अभयने मस्त फोटोशूट केलेला आहे तिथे. तुम्हाला दिसेलच इंस्टाच्या त्याच्या चॅनलवर. अभय आपला मॉडेल बनून आलेलं आहे. एकदा अभय कॅमेरा फिरव. पॅन्ट व्हाईट कलरची पॅन्ट घालून आलेला आहे. आपला चॉकलेट बॉय सकाळपासून 3 पोरी त्याला बघून गेलेला आहे. मी नाही, माझं लक्ष नव्हतं. बाकी हवा महल बद्दल बोलू आपण. हिस्टॉरिक प्लेस आहे. कसले हिस्टॉरिक आणि या एरियात बघितलं तर सगळे असे जे दुकान आहेत त्याची रचना आहे भरपूर जुनी आहे. आणि त्याला असा एक कुठला पिंक आहे काय माहीत आहे, पण त्याला त्याच्यामुळेच पिंक सिटी नाव पडलं असावं. आणि तर आम्ही आत्ता हवा महल बघून निघालो आहे गोविंद देवजी मंदिराकडे. तर हे मंदिर म्हणतात की 1800च्या शतकात बांधलेलं आहे महाराजा जयसिंग यांनी. तर आता मंदिराच्या दर्शनासाठी किती लाईन आहे वगैरे बघून आता बघूया पुढचा प्लॅन काय होतोय. त्या सिटी पॅलेस 2 झाले ठिकाण. आता आलो आहे सिटी पॅलेसमध्ये. तर इथे तिकिटासाठी ऑलमोस्ट 300 ते 350 रुपये लागतील तुम्हाला एंट्रीसाठी. प्रज्वल ते पॅन्ट कपडे नाही. तर प्रज्वल कसं वाटते? गारगार वाटते. तर भावांनो, आपण आता आलेलो आहे सिटी पॅलेसमध्ये आणि हा त्याचा कॉरिडॉर आहे. तर आत्ता आम्ही म्युझियममध्ये आज जाणार आहोत. सिटी पॅलेसमध्ये तुम्हाला बरंच काही बघण्यासारखं आहे, जसं की त्या काळातील शस्त्रे, त्याचबरोबर पेंटिंगसुद्धा आहेत आणि एक आर्ट गॅलरी आहे. तिथे तर जुन्या काळातील कॅमेरासुद्धा दाखवला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ताजमहालचा फोटो पण दिसेल. आता आम्ही गाईत जेवायला आलेलो आहे. जेवायला आम्ही पनीर लबाबदार आणि रोटी आणि काय मागवलं, नान मागवलेलं आहे. तर आता आम्ही वाट पाहतो जेवण यायची. साहेब आता मला आलेली आहे झोप. माझ्या दुखत आहेत पाय आणि पाठ. आणि आम्हाला अजून 300 किलोमीटर प्रवास करायचा आहे. 250 किलोमीटर. त्याच्या आधी जंतर मंतरला पण जायचं. त्याच्या आधी भावाला जंतर मंतरला पण जायचं आहे. भावाला म्हणजे काय असं असतंय. भावाला आपल्याला पाठ लागलं दुपारला. तर मी म्हणते मेडिकलमध्ये थांबून एक गोळी घ्यावी, पेन किलर. गावापर्यंत प्रवास सुखकर होईल. रस्त्यामध्ये आहे घ्यायला लागेल तुम्हाला. तर हे आहे जंतर मंतर आणि हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये येतं. हे सिटी पॅलेस आणि हवा महल यांच्या जवळच आहे आणि एक प्रकारची ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आहे. ते बघ ते मधली दांडी आहे ना, ते सावली पडली बघ. तीन वर आहे म्हणजे 3 वाजले. तिकीटचा रेट 1 ठेवू ना.
काय कळतं यातलं? मला भाई यातलं एवढंच कळतंय की ह्याच्यावर सूर्य चंद्र तारे ग्रह याचं काहीतरी आहे. त्याच्यावरनं किती वाजतात ते कळतं. वाट पण आहे. मग त्यासाठी आधी अजून एक टेक्नॉलॉजी होती की वॉच काय आपलं काय म्हणतात त्याला, घड्याळ ग्लास उलटी करून ठेवायची. ठीक आहे तसं रेतीवाल्या घड्याळ. अरे ते त्यांना पण टाइम कळतच होतं. एवढं कष्ट करायची काही गरज नव्हती. अरे ग्रहांचं आहे हे राशीचं पण आहे. मकर, वृश्चिक. तरी तर जवळपास जे आपलं हे आहे ना काय आपल्या राशीचक्र, ग्रहांचा अभ्यास आणि ज्योतिषशास्त्र हे सगळं इथं कनेक्टेड आहे. बर कारण इथं राशींचं पण हे लावलंय, प्रत्येक राशीचं हे लावलंय आणि त्याचा ग्रहांचा अभ्यास. आणि काल आपल्याला सांगितलेली माहिती त्यानं की हाताच्या रेषा वगैरे त्याच्यावरून पण ते काढतात. तर ते सगळं इथं चला असणार आहे आधी राजाच्या काळात. म्हणजे काहीतरी वेगळं तर आहे बरं का. काय म्हणलास? काहीतरी वेगळं आहे, काहीतरी युनिक आहे, काहीतरी नवीन आहे. नाही ना मी काय बोलणार. अरे खाली गेली कन्क्लुजन काय आलं, ट्रिप चांगली झाली आमची एक नंबर. फक्त विषय जे झाला की लय फिरायला लागलं गाडीवरनं थकवालय झाला बघ. आणि तुझं काय म्हणणं? माझं म्हणणं हेच आहे, सेमच आहे माझं. कॉपी पेस्ट आहे. कॉफी बेस्ट आहे का? फिरायला चांगलं आहे इथं सगळं. पण मला वाटते वन टाईम पण टाइम विजिट आहे, नक्कीच आहे. मस्तच आहे. हे कळतंय जुन्या काळात लोक कशी राहत होते, राजे महाराजे. आपल्याकडे तर काही राहिलेलं नाही, खरं ह्यांच्याकडे आहे. होय काय तर बघून घ्या. दुसरीकडे कुठं बघायला मिळणार नाही. काय आहे, परत इंग्रजांनी अजून एकदा काय केलं की घेऊन जाते जाईल, सगळं. तर मग सगळे हे निघून जाईल. अशीच परिस्थिती. रिटर्न टू हॉस्टेल. अभयचे सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स. आम्ही सध्या एका ढाब्यावर थांबलो. थंडी खूप वाजायला लागली बाबा रामदेव ढाबा. आणि अजून 100 किलोमीटर प्रवास करायचा आहे. 100 किलोमीटर. अभय एक रायडर आहे, ते काय तासाभरात जाईल, खरं आम्हाला हळूहळू यायला लागते. जरा रस्ता जरा खराब आहे पण चालायचं आता. झालं एवढं स्टेटस जर्नी आणि 80 किलोमीटर राहिले अजून गुडगाव. ते 100 मीटर तुझा 80 मध्ये 80 रे, बरं आहे. 80 रे, बरं जरा. मग आहे रे. साप आहे रे. वाजले 11:30 जवळपास. आम्ही टोटल 551 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. 2 दिवसाची वेगळी ट्रिप आमची इथं संपत आहे. मजा आली, चांगला एक्सपिरियन्स शेअर केला आम्ही. बर प्रज्वल भाऊ, तुम्हाला काय ॲड करायचं? मला एवढंच ऍड करायचं आहे की आता आलेली आहे झोप. उद्या ऑफिसला जायचं का? हा, उद्या ऑफिसला उद्या ऑफिसला आत्ता तरी मी विचार नाही करू शकत किंवा याच्यावर कमेंट नाही करू शकत. उद्या सकाळी नक्कीच सांगेन की ऑफिसला गेलं की नाही. चला बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटू. होपफुली.